एवढं भारी वाटतंय ना. काल आमचं हॅलो फ्रेंड्स, हा आमचा अक्कलकोटचा व्लॉग आहे. नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या दर्शनाने करायची असं आम्ही ठरवलं होतं. म्हणून सकाळी 6 वाजता कडाक्याच्या थंडीत आम्ही मेट्रो स्टेशनकडे निघालो. मेट्रोने आम्ही पुणे स्टेशनला पोहोचलो. आमची सकाळी 9:30 वाजताची पुणे सोलापूर एक्सप्रेस होती. दुपारी साधारण 2 वाजता आम्ही सोलापूरला पोहोचलो आणि तिथून पुढे अक्कलकोटकडे प्रवास सुरू केला. अक्कलकोटला पोहोचताच भक्तीचं वातावरण जाणवत होतं. इकडे तिकडे फक्त स्वामी भक्तच दिसत होते. दर्शनासाठी दूरपर्यंत रांगा लागलेल्या होत्या. आम्ही आधीच रूम बुक केलेली असल्यामुळे आधी फ्रेश होऊन थोडं जेवण केलं आणि मग दर्शनासाठी निघालो. अक्कलकोटच्या भक्तिमय वातावरणात फिरताना आम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटत होतं. लग्नानंतरची अक्कलकोटला येण्याची ही आमची 5वी वेळ होती, पण ही भेट थोडी खास होती. जसं आम्ही मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला तसं मन एकदम प्रसन्न वाटू लागलं. एवढ्या प्रचंड गर्दीत सुद्धा आमचं दर्शन खूप शांतपणे आणि सुरळीत झालं. त्या पवित्र क्षणांना जपण्यासाठी आम्ही थोडं फोटोशूट केलं आणि मग हळूहळू बाहेर पडलो. यावेळी स्वामींची मूर्ती घेण्याची मनापासून इच्छा होती. खूप मूर्ती पाहिल्यानंतर शेवटी स्वामींच्या कृपेने आमचं मन ज्या मूर्तीवर थांबलं ती आम्हाला मिळाली. अक्कलकोटची ही भेट फक्त आठवण म्हणून नाही, तर स्वामींचे आशीर्वाद, श्रद्धा आणि शांतता आम्ही आमच्यासोबत घरी घेऊन चाललो होतो. आता आम्ही स्वामींच्या समाधी मठाकडे निघालो आहोत. इथे येऊन मनाला खूप छान आणि शांत वाटत होतं. चोळप्पा यांच्या वाड्यात स्वामी 21 वर्षापर्यंत राहिले होते. तिथे आम्ही स्वामींनी वापरलेल्या वस्तू पाहिल्या. यानंतर आम्ही बाळप्पा मठात आलो. बाळप्पा मठाचे रेनोव्हेशन चालू असताना स्वामींची पावले उमटलेली असल्यामुळे फरशा बदलण्याचं काम थांबवलं गेलं होतं. आजही स्वामी समर्थांचे पावले आपण तिथे स्पष्टपणे उमटलेली पाहू शकतो. नंतर आम्ही अन्नछत्रात येऊन महाप्रसाद घेतला आणि त्यासाठी आम्ही ऑनलाईन बुकिंग केली होती. गाईज जस्ट आमचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही निघणार आहे आमच्या परतीच्या प्रवासासाठी. तर मम्मी तुला कसं वाटत आहे आता दर्शन करून? एवढं भारी वाटतंय ना. काल आमचं एवढी गर्दी असून 2 वेळा दर्शन झालं आणि आज पण 2दा झाल्यासारखंच झालं आहे. सो खूप मस्त वाटत आहे. एवढं छान वाटत आहे की सांगू नाही शकत. सांगितलं